तर विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपलं मी जयपाल खेडकर आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मराठी विषयाबद्दल आज आपण विविध विषयातील काही जे टॉपिक आहेत किंवा विषयातील विविध जे घटक आहेत तर त्याबद्दल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावर चर्चा करूयात। तर चर्चा करत असताना आपण पाहतो की मराठी विषय हा जर आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये याचा जर विचार केला तर एक वेगवेगळे जे काही उपघटक या मराठी विषय आहेत। तर सर्वप्रथम आपण पाहतो की परीक्षा जर म्हटली किंवा स्पर्धा परीक्षा जर म्हटली तर यामध्ये मराठीसाठी आपल्याला सुरुवातीला म्हणजे ज्याच्यापासून प्रत्येक कुठलीही लँग्वेज असू दे, मग मराठी असेल, इंग्लिश असेल, कुठलीही भाषा असू दे, तर याची जी सुरुवात होते ती म्हणजे त्या भाषेविषयी आपल्याला सुरुवातीला किती ज्ञान आहे किंवा त्याच्याविषयी त्याची उत्पत्ती असेल, त्याचा जो इतिहास असेल, त्या भाषेची झालेली जडणघडण असेल, तर या सर्व बाबतीमध्ये आपल्याला किती ज्ञान आहे, कितपत माहिती आहे हे देखील प्रत्येक वेळी महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीने जर आपण आज मराठी विषयाकडे पाहिलं तर या मराठी भाषेची उत्पत्ती असेल, त्याचा इतिहास जो असेल, त्याची झालेली जडणघडण असेल आणि त्यावर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी काही उत्तरं, जे काही प्रश्न उपस्थित होणार आहेत त्याचा अभ्यास तर आपण नक्की करूयात। मात्र एक लक्षात घ्या की आता मी सुरुवातीला सांगतो की या मराठीमध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षा देत असताना काय काय अभ्यासावं लागणार आहे। तर सुरुवातीला मी म्हटलं की कुठलीही भाषा असू दे तर त्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाची असते ती वर्णमाला। म्हणजे आपण ज्याप्रमाणे इंग्रजी शिकताना सुरुवात करतो ABCD पासून, त्या पद्धतीनेच आपल्याला मराठीची सुरुवात ही देखील वर्णमालेपासून करावी लागणार आहे। तर सुरुवातीला आपण बघूयात की मराठीमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे। तर आपला जो विषय आहे तो आहे मराठी। तर या मराठी विषयाबाबत आज आपण या ठिकाणी शिकणार आहोतच। तर सुरुवातीला मराठी जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासायचा असेल तर आपण अभ्यासतो ती पहिल्यांदा वर्णमाला, बरोबर आहे। म्हणजे वर्णमाला याचाच अर्थ की मराठीमध्ये वर्णमाला जी आपण म्हणत होतो 48 वर्णांची आहे ती आता कुठेतरी त्यामध्ये बदल होऊन वेगवेगळ्या मान्यता मिळत गेल्या आणि त्यामध्ये शब्दांची या वर्णांची वाढ झाली आणि म्हणून ती आता कुठेतरी 52 वर्णांची वर्णमाला आपल्याला अभ्यासावी लागणार आहे। ते आपण त्या विषया वेळी ते अभ्यासणार आहोतच। त्यानंतर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती आहे अभ्यासायची संधी, बरोबर। तर संधीमध्ये आपण पाहणार आहोत की संधीचे प्रकार कुठले आहेत आणि संधीचे उपप्रकार कुठले आहेत, त्याचा विग्रह कशा प्रकारे होतो आणि त्यासाठी असणारे नियम कुठले आहेत हे देखील आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचं आहे। महत्त्वाचं तिसरं म्हणजे आपल्याला अभ्यासायचे ते शब्दांच्या जाती। तर शब्दांच्या जाती म्हणजे काय, तर शब्दांच्या जाती अभ्यासत असताना आपण पाहिलंय की शब्दांच्या जातीमध्ये मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याबरोबरच ज्यामध्ये आपण म्हणतो की विकारी आणि अविकारी असे भाग पडतात। तर अविकारीमध्ये आपल्याला मग क्रियाविशेषण अव्यय असेल, साधं क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, अशा प्रकारे वेगवेगळे जे शब्दांच्या जाती आहेत, त्याचे प्रकार आहेत, त्याचे उपप्रकार आहेत, ते देखील आपल्याला या शब्दांच्या जाती यामध्ये अभ्यासायचं आहे। त्यानंतर आपल्याला अभ्यासायचे ते समास। तर समास अभ्यासत असताना आपण पाहिलं की समासामध्ये देखील कुठले मुख्य प्रकार समासाचे आहेत, ते कशावरून पडले गेले, त्याचे नियम कसे बनवले गेले आणि का बनवले गेले, तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला या समास या विषयामध्ये किंवा समास या उपप्रकारामध्ये आपण तो करणार आहोत। त्यानंतर समासानंतर आपल्याला महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे ते म्हणजे वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे प्रकार याचाच अर्थ की वाक्य आपण म्हणतो की सरळ सरळ ज्यामध्ये एक अर्थपूर्ण शब्दांचा समूह ज्याला म्हणतो त्याला आपण वाक्य म्हणतो, पण या वाक्यांचे देखील उपप्रकार हे पडलेले आहेत। मग ते कशावरून, त्याचे नियम काय आहेत
हे आपल्याला वाक्यांच्या प्रकारामध्ये अभ्यासायचं, की आपण बघतो त्यामध्ये मग अर्थावरून असतील, त्या वाक्याच्या स्वरूपावरून असतील, त्या वाक्यातील क्रियापदावरून असतील, एक विविध आपण जे काही प्रकार वाक्यांचे पडले ते देखील या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याबरोबरच आपल्याला नंतर जे अभ्यासायचंय तर वाक्याच्या प्रकारानंतर प्रयोग हे देखील परीक्षेच्या दृष्टीने, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मराठीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे ठरतात, की प्रयोगावर देखील आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी असतात, तर प्रयोग देखील आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं की संधी, समास, वर्णमाला, वाक्यांचे प्रकार असतील, शब्दांच्या जाती असतील, अशा प्रकारे आपण अभ्यासलंय. यासोबतच अलंकार हे देखील स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरतात. तर अलंकार कुठले आहेत भाषेचे, ते कशा पद्धतीनं भाषेला सुशोभित करतात आणि त्यावरून त्याचे जे प्रकार पडले गेलेत, तर हे सर्व आपण शिकणार आहोत ते अलंकार यामध्ये. तर यानंतर देखील आपण ज्याकडे डोळे झाक करतो अशा प्रकारचे काही घटक हे देखील आपल्याला मराठी अभ्यासताना शिकायचेत, की आपल्याला वाटतं की यावर आपण सहजरित्या मात करू शकतो किंवा हे आपल्याला पहिल्यापासूनच येतात, असेही अनेक घटक या मराठीमध्ये आपल्याला अभ्यासायचे. त्यामध्ये आपण बघतो की शब्द समूहाबद्दल एक शब्द अनेक वेळा आपण बघतो, शब्द एक शब्द, बरोबर आहे. त्यानंतर अनेकदा आपण बघतो की अशुद्ध आणि शुद्ध लेख शब्द जे आहेत, अशुद्ध आणि शब्द. त्यानंतर काळ, तर अशा प्रकारे काही जे काही विषय आहेत मराठीमध्ये उपघटक आहेत, की ज्यामध्ये आपण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की शब्द समूहाबद्दल शब्द असेल, याबरोबरच आपण आणखी एक यामध्ये म्हणू शकतो की अशुद्ध शुद्ध शब्द असतील, शब्द सिद्धी असेल किंवा शब्द शक्ती जे म्हणतो आपण. तर अशा प्रकारे हे देखील अनेक जे काही विषय आहेत तर ते आपल्याला मराठीमध्ये या भाषेमध्ये किंवा मराठीचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासायचे आहेत. त्याखेरीज आणखी मी म्हणू शकतो की म्हणी, त्यानंतर असतील वाक प्रचार, त्यानंतर आपण म्हणतो की समानार्थी शब्द, ही शब्द, सोबतच विरुद्धार्थी शब्द देखील आपण यामध्ये घेतला तरी चालेल, विरुद्धार्थी शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो असं आहे की काही हे जे काही उपघटक आहेत, आपण म्हणतो म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, तर याकडे बऱ्याचदा आपल्याला असं होतं की याचा अभ्यास कसा केला पाहिजे किंवा याचा अभ्यास नेमका काय करावा असा देखील प्रश्न आपल्याला पडतो. कारण सहसा एक आपली काय म्हणतो की आपण जी काय आपली मानसिकता आहे ती अशी आहे की या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वेगळा वेळ आपण त्यामध्ये देत नाही, तर तो आपसुकच होतो किंवा वाचनातून होतो, त्याला काही शिकवावं लागत नाही, अशा प्रकारे आपली मानसिकता असते. पण हे असताना देखील आजवर तुम्ही जर वेगवेगळ्या विषयाच्या म्हणजे आतापर्यंत मग ती राज्यसेवा असेल किंवा विविध टप्प्यांवर आपण म्हणतो PSI STI ASO असेल, कंबाईन परीक्षा किंवा इतर ज्या आहेत, मग त्यामध्ये MES असेल किंवा आता विविध ज्या विभागामार्फत भरत्या होतात, तर सर्वच विषयांना सर्वच परीक्षांना मराठी हे आपण पाहतो की कंपल्सरी, म्हणजे त्याला कुठलाच ऑप्शन नाही, कुठलाच पर्याय नाही, अशा पद्धतीनं प्रत्येक विषयासाठी मराठी हा विषय त्या ठिकाणी अनिवार्यच आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये तो आपल्याला द्यावाच लागणार आहे. मग हे करत असताना सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या जर घटकांचा विचार केला तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत असताना सर्वच विषयांचा, मग त्यामध्ये आता मी जे सांगितलं समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, या सर्वांचाच एकंदर अभ्यास हा आपल्याला करावाच लागणार आहे.
असं नाहीये की तो आपसूक येतो किंवा तो आपल्याला वाचनातून होतो, वाचनातून त्याचा खराच विकास होतो, पण असं नाही की तो सहजरित्या जमतो म्हणून त्याच्याकडे आपल्याला डोळे झाक करायचे. तर ते देखील आपण अभ्यासणार आहोतच. तर आज आपण काळ हा घटक या मराठीमधला अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. तर मराठी या विषयातला आपण आज अभ्यासणार आहोत तो काळ. आता काळाबद्दल देखील अनेकांची एक समज किंवा धारणा अशी आहे की काळ आपण पहिल्यापासूनच शिकत आलोय किंवा अगदी आपण शालेय जीवनापासून आपल्याला काळ हा विषय मराठीमध्ये व्याकरणामध्ये आपण शिकलेलो आहोत. पण पुन्हा एकदा त्याची उजळणी होणं ह्या परीक्षेच्या दृष्टीनं कुठेतरी महत्वाचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण बघूया की काळ, आता सर्वांना आपल्या माहिती आहे की काळ या विषयामध्ये प्रकार, जे काळामध्ये जे महत्वाचे प्रकार आहेत ते सर्व आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पहिला आहे तो वर्तमान काळ. पहिला आहे तो वर्तमान काळ. आता वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय? आता आपण बघतो की मराठी बरोबरच इंग्लिश विषयाचा देखील आपण प्रत्येक वेळा अभ्यास करतो. मग एक कुठेतरी दोघांची तुलना केली तर जास्त करून विविध अभ्यासक्रमामध्ये आपण बघतो की इंग्लिश माध्यमातलेही विद्यार्थी असतील तर प्रेझेंट टेन्स आपण म्हणतो की एखादी क्रिया सध्या घडत आहे असा भास त्या क्रियेच्या वाक्यातून, त्या क्रियापदातून जर होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? वर्तमान काळ. एखादी क्रिया सध्या घडत आहे असा भास किंवा असा ज्यावेळी भाव त्या वाक्यातून, त्याच्या क्रियापदातून आपल्याला समजतो त्यावेळी आपण म्हणतो की तो काळ असणार आहे वर्तमान काळ. बरोबर आहे. तर या वर्तमान काळानंतर आपण बघतो की भूतकाळ. तर दुसरा जो काळ आहे वर्तमान काळानंतर तो आहे भूतकाळ. म्हणजेच एखादी क्रिया ही घडून गेली आहे, एखादी क्रिया ही घडून गेली आहे असा ज्यावेळी आपल्याला त्या वाक्यातून अर्थबोध होतो त्यावेळी तो काळ असतो भूतकाळाचा. बरोबर. म्हणजे एखादी क्रिया ही घडून गेलेली आहे असा ज्यावेळी आपल्याला आभास होतो, अशा ज्यावेळी आपल्याला त्यातून तसा भाव व्यक्त झालेला दिसतो त्यावेळी आपण त्याला म्हणतो भूतकाळ. आणि तिसरा जो महत्वाचा काळ आहे तो आहे भविष्यकाळ. तिसरा जो काळ आहे तो आपण काय म्हणणार आहोत? भविष्यकाळ. म्हणजे एखादी क्रिया ही आणखी घडणार आहे, एखादी क्रिया ही आणखी घडणार आहे, ती नंतर पुढं घडू शकते. बरोबर आहे. असा ज्यावेळी आपल्याला एखाद्या वाक्यातून जर आभास होत असेल, भास होत असेल किंवा तशा प्रकारचे भाव व्यक्त होत असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत भविष्यकाळ. म्हणजेच काळ, वाक्याचे काळ किंवा एखाद्या वाक्यातून जे काही व्यक्त होणारे भास आहेत, भाव आहेत, त्यातून काळामध्ये 3 प्रकार जे आहेत ते मुख्य पडतात आहेत. पहिला म्हणजे वर्तमान काळ, दुसरा म्हणजे भूतकाळ आणि तिसरा काळ म्हणजे भविष्यकाळ. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने या काळामध्ये देखील म्हणजे हे जे 3 मुख्य प्रकार आपण म्हटलेलो आहोत तर याचे देखील आपल्याला काय होणार आहेत की उपप्रकार जे काही आहेत ते देखील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर या संकल्पनेमध्ये जे काही उपप्रकार आहेत तर त्याबद्दल आपण आता सर्वात आधी सुरू करूयात की पहिला जो आहे तो काय आपण पाहिला? वर्तमान काळ. आपण काय पाहिला? पहिला वर्तमान काळ. बरोबर. तर वर्तमान काळ ज्यावेळी आपण अभ्यासतो तर मी काय सांगितलं की एखादी क्रिया ही सध्या घडत आहे, ती सध्या चालू आहे, अशा पद्धतीनं ज्यावेळी त्याचा उल्लेख असतो किंवा त्यातून आपल्याला एक आभास निर्माण होतो, त्यातून एक भाव निर्माण होतो त्यावेळी आपण त्याला म्हणतो वर्तमान काळ. मग वर्तमान काळामध्ये देखील जे काही उपप्रकार आहेत, वर्तमान काळामध्ये जे काही उपप्रकार आहेत त्यामध्ये आहे पहिला साधा वर्तमान काळ. बरोबर. तर पहिला प्रकार आहे तो आहे साधा वर्तमान काळ. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे चालू किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? अपूर्ण. बरोबर आहे ना, की एखादी क्रिया चालू आहे म्हणजे ती अजून पूर्ण झालेली नाही, त्यालाच आपण काय म्हणतो? मग साधा म्हणजे साधी म्हणजे चालू आहे तो काळ, एखादी अजून चालू आहे पण ती पूर्ण झालेली नाही, अपूर्ण,
आणि तिसरा जो यातलाच वर्तमान काळातला प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, बरोबर। तर काय बघितलं आपण की एखादी क्रिया सध्या घडत आहे असा ज्यावेळी त्यातून भाव व्यक्त होतो तेव्हा तो कुठला काळ असतो, वर्तमान काळ, बरोबर आहे। यामध्ये पहिला काय म्हटलं आपण की याचे जे 3 उपप्रकार आहेत कुठले कुठले आहेत, साधा वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आणि तिसरा जो आहे तो पूर्ण वर्तमान काळ, ठीक आहे। तर आता आपण बघूया की तिन्ही प्रकार यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला ते ओळखता येतील, ठीक आहे। तर आपण सुरुवातीला काय घेतलं की वर्तमान काळातला पहिला प्रकार, बरोबर आहे, वर्तमान काळ। तर यातला पहिला प्रकार आपण घेतला की साधा वर्तमान, ठीक आहे। आता मी उदाहरणाखातर म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त एखाद्या व्याकरणामधले प्रत्येकच जे काही भाग आहेत, जे काही घटक आहेत ते समजतात केव्हा, तर त्याचे उदाहरण आपण जर पाहिली तर ते नक्की आपल्याला पूर्णपणे स्पष्ट होतात आणि समजतात। तर साधा वर्तमान काळ, आता मी एक वाक्य घेतो की मी आंबा खातो, ठीक आहे, मी आंबा खातो। आता हे जर वाक्य बघितलं तर काय आहे की खातोय ही क्रिया काय सध्या घडत आहे, यामुळे ती कुठला आहे की साधा वर्तमान काळ याला आपल्याला नक्कीच म्हणता येईल, बरोबर आहे, की वर्तमान काळ आहे पण मी आंबा खातो, बरोबर आहे। आता याच उदाहरणावरून आपण दुसरं वाक्य वर्तमान काळात तयार केलं की ही जी क्रिया आहे ती अजून चालू आहे सध्या, तर मी आंबा खात आहे, मी आंबा खात आहे। आता आहे हे जर आपण बघितलं तर ही आपल्याला काय जाणवतं की हा जो किंवा जी क्रिया चालू आहे ती वर्तमान काळातच घडते आहे, बरोबर आहे। यावरून आपण निश्चितपणे 100% म्हणतो डोळे झाकून की ही क्रिया सध्या घडत आहे। पण इथं काय म्हणले खातो, बरोबर आहे, पण आता खात आहे म्हणजे ही क्रिया काय आहे, चालू आहे। आंबा खाण्याची क्रिया काय चालू आहे, ती पूर्ण झाली आहे का नाहीये, म्हणजे ती काय आहे अपूर्ण आहे। मग यालाच आपण काय म्हणतो, मी आंबा खातो हे जर साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल तर आपण मी आंबा खात आहे याला नक्कीच ही क्रिया पूर्ण न झाल्यामुळं, ही क्रिया चालू असल्यामुळं म्हणू शकतो की हा काय आहे अपूर्ण वर्तमान काळ किंवा त्यालाच आपण काय म्हणतो चालू वर्तमान, बरोबर आहे, अपूर्ण वर्तमान काळ किंवा आपण त्यालाच काय म्हणतो चालू वर्तमान काळ। आता याचाच तिसरं जर वाक्य आपण या पद्धतीनेच तयार केलं की मी आंबा खाल्ला आहे, मी आंबा खाल्ला आहे। आता परत आपण म्हणू शकतो की इथं जर बघितलं आहे, बरोबर आहे वरून तुम्ही काय म्हणणार आहे की 100% हे वाक्य काय आहे वर्तमान काळातलंच वाक्य आहे, कारण ही क्रिया काय घडत आहे, बरोबर आहे, ही क्रिया काय आहे सध्या घडत आहे। मग मी काय म्हटलं की मी आंबा खाल्ला आहे, बरोबर आहे, मग वर्तमान काळात आहे। पण इथं आपण ज्या पद्धतीने काय म्हटलं की आंबा खात आहे ही क्रिया अजून काय होती चालू होती, इथं काय म्हटलेलं आहे खाल्ला आहे, बरोबर आहे, म्हणजे जी काही क्रिया होती आंबा खाण्याची ती इथं पूर्ण झालेली आहे। आणि याच्याच मुळे आपण याला काय म्हणतो, या वाक्यातील जो काळ आहे तो काय आहे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, बरोबर आहे। म्हणजे आपण काय बघितलं की वर्तमान काळ जर एखादी क्रिया सध्या घडत आहे अशा पद्धतीनं त्याचा उद्देश किंवा त्याच्यातून जर आभास निर्माण होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे वर्तमान काळ, बरोबर आहे। या वर्तमान काळामध्ये आपण काय बघितलं परत उपप्रकार, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ। याचाच अर्थ वर्तमान काळातलीच एखादी क्रिया त्यातून आपल्याला काय होतं की त्या क्रियेचा उद्देश आपल्याला स्पष्ट होतोय, त्यावेळी ती कशाची असते साध्या वर्तमान काळातली क्रिया असते। आता इथं काय उद्देश आहे आपल्याला कळतंय, एक विधान आहे
काय मी आंबा खातो, याचाच अर्थ मी आंबा खातो हे विधान आपल्याला वर्तमान काळातलं दिलंय, साधा वर्तमान काळ त्याला आपण म्हणतोय. पण हीच क्रिया पुढं काय आहे, वर्तमान काळातच घडतेय पण ती पूर्ण झालेली नाही. तिथं काय म्हटलेलं आहे, मी आंबा खात आहे, याचाच अर्थ ती क्रिया काय अपूर्ण किंवा चालू आहे. म्हणजे अजून ती सुरू आहे, पूर्ण झालेली नाही. अपूर्ण देखील म्हणू शकतो आणि चालू देखील म्हणू शकतो. आणि तीच क्रिया वर्तमान काळातच घडते आहे पण काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. मी आंबा खाल्लेला आहे किंवा मी आंबा खाल्ला आहे, तर त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे, पूर्ण वर्तमान काळ. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, या दृष्टिकोनातून आपण वर्तमान काळ जे काही प्रमुख 3 प्रकार बघितले, त्यामध्ये काय तर साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. या पद्धतीनेच आणखी एक परीक्षेच्या दृष्टीने बऱ्याचदा विचारला जाणारा वर्तमान काळातलाच प्रकार तो म्हणजे रीतिवाचक. बरोबर आहे, तो म्हणजे रीतिवाचक वर्तमान काळ. तर यातून आपल्याला नावावरूनच समजून येईल की एखादी क्रिया जर सतत घडत असेल, बरोबर आहे, त्यामध्ये एखादं सातत्य असेल तर नक्कीच आपण त्याला काय म्हणणार की रीतिवाचक. बरोबर आहे, एखाद्या क्रियेमध्ये, एखादी क्रिया घडण्यामध्ये जर पुन्हा पुन्हा तेचपणा येत असेल, पुन्हा पुन्हा सातत्य जर घडत असेल तर आपण त्याला नक्कीच काय म्हणू शकतो, रीतिवाचक. कुठला काळ असेल त्या पद्धतीने तो प्रकार पडेल, पण आपण त्याला म्हणू शकतो रीतिवाचक. आता मगाशी आपण कुठलं वाक्य केलं की मी आंबा खाल्ला, बरोबर आहे, मी आंबा खात आहे, मी आंबा खातो आहे, बरोबर आहे, खाल्ला आहे, हे असे जे प्रकार पडतात. तर इथं जर आपण म्हटलं की मी दररोज आंबा खातो, बरोबर आहे, मी दररोज आंबा खातो. आता हे जर वाक्य घेतलं तर इथं काय होणार आहे, एक सातत्य तुम्हाला दिसतं. दररोज म्हणजे ती क्रिया काय आहे, आंबा खाण्याची, की ती पुन्हा पुन्हा घडणार आहे, बरोबर आहे, ती क्रिया पुन्हा पुन्हा घडणार आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो मग, रीतिवाचक वर्तमान काळ. म्हणजे एखादी क्रिया एखाद्या काळामध्ये, म्हणजे काळाचा बोध देखील होतो त्यातून आणि त्या क्रियेचं सातत्य देखील आपल्याला ज्यावेळी लक्षात येतं, तर अशा वेळी जो काही काळ आहे तो आपण त्याला काय म्हणतो, उपप्रकाराला रीतिवाचक. ठीक आहे. आता आपण काय बघितलं की मुख्य काळाचे 3 प्रकार, त्यामध्ये बघितला पहिला वर्तमान काळ, दुसरा बघितला भूतकाळ, तिसरा भविष्यकाळ. त्यातल्या वर्तमान काळामध्ये आपण अभ्यासलं काय, तर त्याचे देखील उपप्रकार पडतात. एक आहे तो साधा वर्तमान काळ, दुसरा आहे तो चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आणि तिसरा जो आपण प्रकार पाहिला तो आहे पूर्ण वर्तमान काळ. आणि जर त्याच काळामधून एखाद्या क्रियेमध्ये सतत जर सातत्य जाणवत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत रीतिवाचक वर्तमान काळ. आता दुसरा मुख्य प्रकार आपला काय वर्तमान काळानंतरचा, तर तो आहे भूतकाळ. तो आहे भूतकाळ. ठीक आहे. तर भूतकाळ, मग मी सुरुवातीलाच काय सांगितलं की जे मुख्य 3 प्रकार पडलेले आहेत, तर त्यातून काय होतं की त्या क्रियेचा किंवा जी काही क्रिया घडते आहे तर ती कधी घडली त्यातून काळाचा आपल्याला बोध होतो. अशा वेळी एखादी क्रिया जर घडून गेली, एखादी क्रिया घडून गेलेली आहे असा ज्यावेळी आपल्याला अर्थबोध होतो त्यावेळी त्या वाक्याचा प्रकार असतो भूतकाळ, किंवा ते वाक्य कुठल्या काळात असतं, भूतकाळामध्ये असतं. बरोबर आहे. आता याचाच प्रकार आपण बघितलं की मी आंबा खातो, बरोबर आहे, मी आंबा खातो, मी आंबा खात आहे, मी आंबा खाल्लेला आहे आणि मी दररोज आंबा खातो. हे ज्याप्रमाणे वर्तमान काळातली वाक्य होती तशीच आपल्याला आता तेच वाक्य जर भूतकाळात घ्यायचं असेल तर काय म्हणता येईल, पहिला आपल्याला म्हणता येईल की मी आंबा खाल्ला होता. बरोबर आहे, मी आंबा खाल्ला होता किंवा बरोबर आहे. तर हे वाक्य जर घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की ही क्रिया जी आहे ती भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे.
बरोबर आहे. ही क्रिया जी आहे ती घडून गेलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो की घडून गेलेल्या क्रियेमध्ये जर चालू असेल तर त्याला आपण साधा म्हणणार आहे, बरोबर आहे. त्याला साधा भूतकाळ आपण इथं म्हणूया, साधा भूतकाळ. त्याचाच दुसरा प्रकार आपण बघितलं की इथं जर मी म्हटलं चालू किंवा अपूर्ण, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, याचं जर आपण वाक्य घ्यायचं ठरवलं, बरोबर आहे. चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचं घ्यायचं, मी आंबा खात होतो, मी आंबा खात होतो. काय इथं ही क्रिया घडून गेलेली आहे, बरोबर आहे. ही क्रिया काय झालेली आहे, घडून गेलेली आहे. पण काय आहे, ती चालू होती त्यावेळी. आंबा खाण्याची क्रिया काय होती, जरी घडून गेलेली असली तरी ती काय होती, त्यावेळी चालू होती, बरोबर आहे. म्हणजेच ती अजून पूर्ण झालेली नव्हती. म्हणून आपण काय म्हणणार आहोत, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ जर असेल तर मी आंबा खातो होतो. हे उदाहरण तुम्हाला लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण त्याचं हे उदाहरण पाहिल्यानंतर तो काळ लक्षात येतो. तिसरं, आता यामध्ये आपण काय म्हटलं तर ही जर क्रिया पूर्ण झाली, ही जर क्रिया पूर्ण झाली किंवा ही जर क्रिया पूर्ण भूतकाळामध्ये जर आपल्याला पाहायची झाली तर आपण काय म्हणणार आहोत, याचं वाक्य कसं तयार होईल, मी आंबा खाल्ला होता. मी आंबा खाल्ला होता. लक्षात आलं. म्हणजे इथं काय झालेलं आहे की मी आंबा काय केला होता, खाल्ला होता. म्हणजे ही क्रिया पूर्वी घडलेली आहे. हा अर्थबोध तर होतोच होतो, पण काय होतं, पूर्णतः ही क्रिया आंबा खाण्याची काय आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहोत त्याला की हे जर पूर्ण भूतकाळाचं वाक्य घ्यायचं झालं तर आपण काय म्हणणार आहोत, मी आंबा खाल्ला होता. हे उदाहरण आपल्याला पुरेसं आहे किंवा यावरून आपल्याला लक्षात येईल. त्याच प्रकारे आपण बघितलं वर्तमान काळात रीतिवाचक. रीतिवाचक ज्याप्रमाणे वर्तमान काळामध्ये देखील आपण एक प्रकार पाहिला, त्याच पद्धतीने इथे देखील रीतिवाचक भूतकाळ देखील आपल्याला येऊ शकतो. त्या पद्धतीचं वाक्य देखील विचारलं जाऊ शकतं, बरोबर आहे. तर काय म्हटलंय रीतिवाचक मध्ये की एखादी क्रिया सातत्यानं घडत असेल, त्यामध्ये एखादं सातत्य दर्शवलेलं असेल तर आपण त्यांना रीतिवाचक अशा पद्धतीनं म्हणू शकतो. मग इथं काय होईल की मी दररोज, दररोज म्हणजे काय, त्यात सातत्य दाखवतं. मग दररोज आंबा खात होतो, मी दररोज आंबा खात होतो. साहजिक आहे, ही क्रिया काय होती, घडून गेलेली आहे, पण त्यामध्ये एक प्रकारचं काय होतं, सातत्य सतत असल्यामुळं आपण काय म्हणणार आहोत की रीतिवाचक पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं भूतकाळाचे देखील विविध जे आहेत ते प्रकार आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये वर्तमान काळामध्ये जसं बघितलं आपण की साधा वर्तमान काळ किंवा सुरुवातीचा साधा, त्यानंतर चालू किंवा अपूर्ण, की त्यामध्ये ती क्रिया आणखी चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही अशा पद्धतीनं. आणि तिसरं जे बघितलं आपण तर त्यामध्ये तिसऱ्यामध्ये काय होतं की पूर्ण झाली ती क्रिया. आणि जर त्याच क्रियेमध्ये जर सतत सातत्य असेल तर आपण काय म्हणतो त्याला रीतिवाचक. मग तो वर्तमान असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल. तर असे हे उपप्रकार त्यामध्ये पडत गेलेले आहेत. आता आपण बघणार आहोत की यामध्येच आपण तिसरा कुठला काळ बघितला होता मराठी काळामध्ये, तर तो होता तिसरा भविष्यकाळ. तो काय होता, भविष्यकाळ. ठीक आहे. तर भविष्यकाळ ज्यावेळी आपण अभ्यासतो, बरोबर, तर भविष्यकाळ हा अभ्यासत असताना नक्कीच लक्षात येईल, वर्तमान काळामध्ये आपण म्हटलं होतं की एखादी क्रिया चालू आहे, एखादी क्रिया सुरू आहे, हे त्याच्या क्रियापदावरून किंवा त्या वाक्यातून आपल्याला लक्षात येतं. त्यावेळी आपण म्हणतो की तो वाक्य किंवा ते जे काही दिलेलं वाक्य आहे ते वर्तमान काळात आहे. तीच क्रिया घडून गेली असा अर्थबोध होतो, तर त्यावेळी नक्कीच तिथं काय असणार आहे, भूतकाळ असणार आहे. आणि एखादी क्रिया घडणार आहे म्हणजे ती अजून पूर्णतः घडलेली नाही, पण ती नक्कीच शक्यता त्यातून आपल्याला आहे की ती क्रिया घडणार आहे, तर अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो, भविष्यकाळ.
ठीक आहे. आता ज्या पद्धतीनं वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये जे प्रकार आपण बघितले तेच साहजिक की या भविष्य काळामध्ये देखील आपल्याला आहेत. तर तेच उदाहरण आपण घेऊया की आपण बघितलं मी आंबा खातो, मी आंबा खात होतो. त्यानंतर मी आंबा, आता इथं भविष्य काळात शक्यता आहे ती अजून क्रिया घडायची आहे, तर इथं काय असणार आहे, मी आंबा खाईन. म्हणजे ही क्रिया पुढं आणखी घडणार आहे, घडलेली नाही, त्यातून आपल्याला ती शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. तर काय, मी आंबा खाईन. बरोबर, याला आपण काय म्हणू, साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघतो की ही जी क्रिया आहे आंबा खाण्याची ती आणखी पुढे घडणार आहे, त्याची शक्यता इथं वर्तवलेली आपल्याला आहे. तर ती आहे भविष्यकाळातली साधा भविष्यकाळ. याचाच दुसरा उपप्रकार आपण बघणार आहोत. यामध्ये आपण काय म्हणतो, ती क्रिया चालू पाहिजे किंवा ती अजून अपूर्ण असणार आहे. तर मी आंबा खात असेन. मी आंबा खात असेल म्हणजे काय, ती शक्यता तर वर्तवली आहे की ही क्रिया आणखी पुढे घडणार आहे. पण काय की त्यावेळी ती घडत असेल म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ती क्रिया अजून पूर्णतः घडलेली नाही, घडणार आहे पण ती चालू असणार आहे. म्हणजे ती पूर्ण झालेली असणार नाही, म्हणजे पूर्ण झालेली नसणार आहे. याचाच अर्थ मी आंबा खात असेन. यालाच आपण म्हणू शकतो मग चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. काय, मी आंबा खाईन हा झाला साधा भविष्यकाळ. दुसरा आपण बघितलं मी आंबा खात असेन, म्हणजे शक्यता तरी आहे ती क्रिया घडणार आहे पण ती पूर्णतः घडलेली नाही. याचाच अर्थ मग काय होणार की मी आंबा खात असेन. हे झालं चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य किंवा उदाहरण. त्यानंतर तिसरं आपण यामध्ये बघूया, मी आंबा खाल्लेला असेल. म्हणजे काय, शक्यता तरी नक्की दर्शवलेली आहे, शक्यता वर्तवलेली आहे. पण मी आंबा खाल्लेला असेल म्हणजे ती क्रिया घडणार आहे आणि ती त्यावेळी पूर्ण झालेली असेल असा ज्यावेळी अर्थबोध होतो त्यावेळी ते काय असणार आहे, पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. बरोबर आहे. तसंच आपण म्हणूया की ज्या पद्धतीनं वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये आपण चौथा प्रकार बघितला तसाच चौथा प्रकार या भविष्यकाळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये काय म्हटलं, मी सातत्य असणार आहे. तर मी दररोज आंबा खाईन. मी दररोज आंबा खाईन. इथं काय म्हणणार आहे आपण, मग ते कसलं वाक्य असणार आहे, रीतिवाचक भविष्यकाळ. काय असणार आहे, रीतिवाचक भविष्यकाळ. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की ज्या पद्धतीनं वेगवेगळे काळ या आपण काळ या घटकाखाली मराठीतील बघितले किंवा या धड्याखाली आपण म्हणू शकू, तर त्या या घटकाखाली काळाच्या वेगवेगळे जे 3 प्रकार काळाचे पडलेले आहेत. तर पुन्हा एकदा बघा, तर काळाचे प्रकार किंवा काळ आपण याला म्हणू शकतो. त्यामध्ये पहिला आहे तो वर्तमान काळ. पहिला आहे तो वर्तमान काळ. ठीक आहे. यातला दुसरा मुख्य काळ आपण पाहिला कुठला, भूतकाळ. दुसरा मुख्य पाहिला भूतकाळ. तिसरा जो आपण म्हणू शकतो तो आपण बघितला भविष्यकाळ.
तिसरा जो आपण काय केला काळ जो बघितला तो भविष्यकाळ. तर पुन्हा एकदा मी सांगतो की एखादी क्रिया जर घडत आहे सध्या असा जर त्यातून आपल्याला त्या क्रियेतून भाव व्यक्त होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत वर्तमान काळ. की ज्यावेळी ती क्रिया सध्या घडतेय ती चालू आहे अशा वेळी वर्तमान काळ हे आपल्याला नक्कीच लक्षात येईल. जर एखादी क्रिया घडून गेलेली आहे असं ज्यावेळी आपल्याला लक्षात येतं त्यावेळी डोळे झाकून तो असणार आहे भूतकाळ. आणि एखादी क्रिया पुढे घडणार आहे अशी शक्यता ज्यावेळी आपण व्यक्त करतो त्यावेळी ते असणार आहे भविष्यकाळ. मग या तिन्ही मध्ये आपण काय बघितलं की जे काही उपप्रकार या तीनही काळामध्ये पडतात आहे तर ते उपप्रकार कुठले कुठले आहेत. एक आहे साधा, बरोबर. त्यानंतर दुसरा आहे चालू किंवा ज्यालाच आपण म्हणतो अपूर्ण. ठीक आहे. त्यानंतर याचाच तिसरा जो आहे तो आहे पूर्ण. ठीक आहे. आणि चौथा प्रकार जो आपण म्हणतो तो आहे रीतिवाचक. तो आहे रीतिवाचक, बरोबर. तर अशा प्रकारे या काळामध्ये जे मुख्य प्रकार होते पहिला वर्तमान, दुसरा भूत, तिसरा भविष्यकाळ. यामध्येच पुन्हा पडले एक साधा, बरोबर. त्यानंतर चालू किंवा अपूर्ण म्हणजे त्या काळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली नाही असं देखील आपल्या लक्षात येतं. त्या वाक्यामध्ये नक्कीच चालू किंवा अपूर्ण अशा पद्धतीने आपण म्हणतो वर्तमान असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल. तीच क्रिया पूर्ण झाली आहे त्या काळामध्ये तर त्याला आपण म्हणणार आहोत पूर्ण वर्तमान म्हणू, पूर्ण भूत म्हणू किंवा पूर्ण भविष्यकाळ म्हणू. आणि जर या काळाला धरून म्हणजे ज्यामधून मी म्हटलं की आपल्याला विशेष असा अर्थबोध ज्यातून होतो असं असतं तर त्या काळाला धरून आपण जर ती क्रिया सातत्यानं घडते आहे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याला आपण म्हणतो रीतिवाचक. तर अशा पद्धतीनं काळाचे हे प्रकार आहेत आणि त्याचे उपप्रकार देखील आपण आता अभ्यासले. मग आता बघूया की आपण या सर्व गोष्टीमधून म्हणजे आपण काय म्हटलं की जे काही काळाचे प्रकार आहेत वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर एक वाक्य आपण चालवलं. मला वाटतं आणखी एखादं वाक्य जर आपण घेतलं तर या सर्व गोष्टीमधून आपण पुन्हा एकदा उपप्रकारातून ते वाक्य फिरून बघूया. मग आता कुठलं बघितलं आपण, पहिलं बघितलं तो वर्तमान काळ. पहिला बघितला तो वर्तमान काळ. ठीक आहे. त्यानंतर दुसरा भूतकाळ आणि तिसरा बघितला आपण तो भविष्यकाळ. तर या तीनही काळामध्ये आता एखादं दुसरं वाक्य, आता मगाशी काय बघितलं, मी आंबा खातो किंवा मी आंबा, मग त्यावरच आपण बघितलं खाल्ला होता किंवा मी आंबा खाईन, अशा पद्धतीने ही सर्व वाक्य होती. आता दुसरा घेऊ आपण, रमा नाचते. आता इकडे आपण घेऊया की साधा, इकडे घेऊया अपूर्ण, त्यालाच आपण काय म्हटलं होतं की चालू. तिसरं काय म्हटलं होतं आपण, पूर्ण. ठीक आहे. आणि चौथं घेतलं होतं रीतिवाचक. बरोबर. तर अशा पद्धतीने आता आपण घेतलं की रमा नाचते. बरोबर आहे. तर याचंच अपूर्ण वर्तमान काळात काय वाक्य होणार आहे, नक्कीच रमा नाचत आहे. ही क्रिया काय वर्तमान काळात आहे पण ती पूर्ण नाही आहे, ती सध्या काय सुरू आहे क्रिया. बरोबर. तर रमा नाचते, रमा नाचत आहे. बरोबर आहे. रमा नाचली आहे. पूर्ण झाली आहे क्रिया ही, पण कुठं आहे ती, वर्तमान काळात आहे, म्हणजे सध्या पूर्ण झाली आहे. मग आपण त्याला काय म्हणतो की रमा नाचली आहे. रमा नाचते, रमा नाचत आहे, रमा नाचली आहे. रमा दररोज नाचते, रमा दररोज नाचते.
बरोबर आहे. म्हणजे काय, ही क्रिया सातत्यानं घडते. ही क्रिया काय होते, सातत्यानं घडते आहे. म्हणून आपण म्हणतो रमा नाचते, रमा नाचत आहे, रमा नाचली आहे, रमा दररोज नाचते. आता साध्या भूतकाळात जर आपण ही गोष्ट घेतली तर इथं म्हणता येईल रमा नाचली. बरोबर, ही पूर्ण झाली क्रिया. पण चालू असेल तर रमा नाचत होती. मग इथं काय म्हणता येईल, रमा नाचली होती. पूर्ण झाली ही क्रिया पण भूतकाळामध्ये. आणि रमा दररोज नाचत होती. दररोज नाचत होती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं की पुन्हा एकदा जे काही वाक्य आहेत आपली वर्तमान, भूत आणि भविष्य, तेच आता पुन्हा भविष्य काळामध्ये काय, रमा नाचेल. रमा काय करेल, ही क्रिया घडणार आहे पुढं. रमा नाचेल. त्यानंतर अपूर्ण मध्ये काय, रमा नाचत असेल. रमा नाचत असेल. ठीक आहे. त्यानंतर तीच क्रिया पूर्ण झाली आहे पण काय आहे, ती शक्यता आहे भविष्यामध्ये. तर रमा नाचली असेल. रमा नाचली असेल. आणि पुढं काय, रमा दररोज नाचेल. दररोज नाचेल. मग यामध्ये एक सातत्य आहे पण ती काय शक्यता आहे. मग त्यामुळे काय म्हटलं आपण, ते वाक्य कुठलं होणार आहे, भविष्य काळातलं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो की जे काही मराठीमध्ये काळ आहेत तर आपल्याला या काळासंदर्भात मी सांगितलं की कशा पद्धतीनं कुठले कुठले काळ, म्हणजे मुख्य 3 काळ, त्याचे जे उपप्रकार आहेत, साधा, चालू किंवा अपूर्ण ज्याला म्हणतो, आणि त्यानंतर आहे तो पूर्ण. अशा पद्धतीनं मग वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे पहिल्यांदा प्रकार यामध्ये पडले. त्यामध्ये नंतर आपण पाहिलं की पुन्हा यामध्ये साधा, चालू किंवा अपूर्ण आणि पूर्ण, त्यानंतर रीतिवाचक, अशा पद्धतीनं उपप्रकार पडले. मग एक वाक्य आपण जर त्या पद्धतीनं जे काही उदाहरणाखातर घेतलं होतं तसंच आपण दुसरं एक उदाहरण बघितलं. असं असल्यामुळं परीक्षेच्या दृष्टीने आता आपल्याला एक प्रश्न असेल किंवा आपल्याला मनामध्ये आता विचार आला असेल की आत्ता जे आपण शिकलो तर या दृष्टिकोनातून परीक्षा कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील. तर नक्कीच त्याबद्दल मी सांगतो आता की आपल्याला जर काळाबाबत काही प्रश्न आले, आपल्याला या काळाबाबत किंवा त्याच्या प्रकारांबाबत नक्कीच प्रश्न हा पडणार आहे. हे आपल्याला घटक ज्यावेळी आपल्या या सिलेबसमध्ये किंवा आपला जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये हा घेतला, याचा अर्थ 100% आपल्याला यावर प्रश्न असणार आहे. मग तो कशा पद्धतीनं आपल्याला सोडवावा लागेल. तर बऱ्याचदा काय असणार आहे, एखादं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल, आता ज्याप्रमाणे आपण उदाहरण पाहिले तर एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्यामध्ये सांगितलं असेल की हे वाक्य, समजा त्याचा काळ देखील विचारतील तुम्हाला की हे वाक्य कुठल्या काळातलं आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने एक प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला असेल. परत दुसरं एखादं स्वरूप असं देखील असेल, एखादा काळ दिलेला असेल, त्यावरून तुम्हाला म्हटलं असेल की या काळातील खालील पर्यायांपैकी वाक्य कुठलं आहे ते ओळखा. अशा पद्धतीचं स्वरूप असू शकेल. तिसरं असं असेल, एखादं क्रियापद देतील, एखादा काळ देतील आणि त्या काळामध्ये हे क्रियापद कसं असेल हा देखील तुम्हाला प्रश्न असेल. त्यानंतर तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं. आता आपण काय बघितलं की स्वरूपामध्ये वाक्य देतील, काळ विचारतील, काळ देतील, खालीलपैकी कुठलं वाक्य या काळातलं विचारतील, क्रियापद देतील, दुसऱ्यामध्ये कशा पद्धतीनं होईल हे विचारतील. त्यानंतर वेगवेगळी वाक्य देतील, पुढं जोड्या देतील त्याच्या, की जेणेकरून तुम्हाला वेळ तुमचा कसा त्यामध्ये गुंतवला जाईल याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. त्यामध्ये मग आपल्याला 4 जोड्या मिळवाव्या लागतील आणि त्याच्यावर पर्याय बघावा लागेल. परत यामध्ये शक्यता अशी आहे की एखादा काळ देतील, पर्यायामध्ये त्या काळातील वाक्य देतील आणि खाली विचारू शकतात
की या काळातील वाक्य खालीलपैकी कुठले आहेत. मग तुम्हाला पर्याय खाली असतील, ब क असेल, ब क असेल, सर्व बरोबर आहे, यापैकी नाही. अशा पद्धतीनं या काळाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न हे येऊ शकतात. तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला पहिल्यापासून म्हणजे आपण बघतो की आपण शालेय जीवनापासून व्याकरण जर पाहिलं, काळ हा घटक फार महत्त्वाचा आहे. तो बेसिक ज्याला म्हणतो आपण की पायाभूत असा घटक आपण अभ्यासत आलेलो आहे. पण परीक्षा ज्यावेळी आपण परीक्षेला सामोरं जातो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात काय असतं की संधी असेल, समास असेल, शब्दांच्या जाती असतील, अलंकार असतील, तर अशा पद्धतीचे हे जे काही घटक आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यावर जास्त अभ्यास किंवा त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन आपण करतो. पण मग त्याच वेळी काय करतो की आता मला इंग्लिशमध्ये देखील काळ झालेत, बरोबर आहे, इंग्लिशमध्ये मग मी ते केलेतच, मग मी ते सहजरित्या सोडवू शकतो. अशा पद्धतीनं बऱ्याचदा काय होते, आपल्या मानसिक आपली एक मनाची धारणा तयार होते. पण असं न करता काय आहे की प्रत्येक गोष्ट ठीक आहे, आपली स्मरणशक्ती चांगली आहे, आपण तो अभ्यासू शकतो किंवा आपल्या एका आपण म्हणतो की जनरल माहितीच्या आधारे हे प्रश्न सोडवू शकतो. खरंच ही गोष्ट चांगली आहे, पण याला देखील कुठंतरी रिव्हिजन, बरोबर आहे, याची देखील कुठंतरी उजळणी होणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपण परीक्षेच्या दृष्टीनं बारीक सारीक, मी म्हणतो समानार्थी शब्द असू दे, विरुद्धार्थी शब्द असू दे, म्हणी असू दे, वाक्प्रचार असू दे, ते आपण पाहणारच आहोत. तर अशा पद्धतीनं बारीक सारीक जरी गोष्टी असल्या, प्रत्येकाला आपण थोडासा वेळ जर दिला तर नक्कीच काय होणार आहे की त्या गोष्टीवर किंवा त्या विषयावर आपल्या चांगल्या पद्धतीची कमांड येणार आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की होतं असं, आपण शिकतो, बरोबर, एखादा विषय शिकतो, अभ्यासतो, पण परीक्षेच्या वेळी मग असं होतं की 4 पर्यायांपैकी 2 नाहीत हे नक्की आपल्याला माहिती आहे, पण उरलेल्या 2 मध्ये आपण बऱ्याचदा कन्फ्यूज होतो. का? त्याचं कारण हेच आहे की कुठंतरी आपण जो म्हटलेला असतो की उजळणीचा भाग आपण केलेला नसतो, त्याची परत रिपिटेशन, त्याचं परत रिव्हिजन आपण जे केलेलं नसतं, तर अशा काही कमतरतांमुळं मग तिथं आपण कुठंतरी फसतो. आणि बऱ्याचदा मग आपल्याला काय होतं की काही मार्कांना जर आपण कमी पडलो तर मेरिटला सुद्धा आपल्याला मुकावं लागतं. यासाठी मराठीतील प्रत्येक घटक उपघटक आपण नक्कीच अभ्यासूया माझ्या संगे. पण याबरोबर मी सांगतो की प्रत्येक विषय, प्रत्येक घटक, प्रत्येक उपघटक महत्त्वाचा आहे. या पद्धतीनं आपल्या परीक्षेची तयारी करूया. तर पुन्हा आपण एका नवीन उपघटकासह लवकरच भेटूया. तर पुन्हा एकदा या द इन्फिनिटी अकॅडमी मार्फत आता हे जे मराठीचा आपण आत्ता जो घटक अभ्यासला, तर नक्कीच आपल्या काय शंका असतील त्या देखील आम्हाला कळवा. तर पुन्हा भेटूयात. मी आता तात्पुरता आपला निरोप घेतो. जयपाल खेडकर, धन्यवाद.